तुम्हाला माहिती आहे का, जगात सर्वात जास्त हॉन्टेड घटना ज्या घडत असतील त्या कुठे घडतात? तर त्याचं उत्तर आहे हॉस्पिटल. आणि हॉस्पिटलमध्ये अशा घटना का घडतात हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. एक नवीन लग्न झालेलं जोडपं म्हणजेच संजना आणि रमेश, त्यांनी आपल्या हनीमूनसाठी मसुरीला जाण्याचं ठरवलं आणि तसे ते निघाले सुद्धा. त्यांना रात्री 12च्या आतमध्ये मसुरीमध्ये आपल्या हॉटेलमध्ये पोहोचायचं होतं. मसुरीमध्ये जात असताना वाटेत अर्थातच खूप सारे डोंगरदऱ्या आणि घाट लागतात. तर ते असेच एका घाटामधून जात असताना संजनाचं डोकं अचानक दुखायला लागतं आणि ती रमेशला बोलते, मला कसं तरीच होतं आहे. रमेश बोलतो, अगं आत्ताच तर निघालो आहे ना आपण, आणि तुझं झालं पुन्हा सुरू. रमेशला तिचं डोकं दुखणं खूप नॉर्मल वाटत होतं, तर रमेशने तिच्याकडे थोडं दुर्लक्षच केलं. रमेश बोलला की आपण आता अर्ध्या घाटात आहोत, इथे कुठे आपल्याला मेडिकल वगैरे भेटणार आहेत. आपण एक काम करूया, घाट खाली उतरूयात आणि तुला मेडिसिन घेऊयात, कारण आता रात्रीचे वाजलेत 10. तरी मी तुला सांगत होतो की लवकर उरक, आपल्याला लवकर पोहोचायचे, पण नाही. संजना त्याचं बोलणं ऐकते आणि फक्त मान डोलवते. संजनाचं तसं नेहमीच डोकं दुखतं, तिने हे रमेशला आधीच सांगितलं होतं. पण ह्या वेळेस तिचं डोकं दुखणं नॉर्मल नव्हतं, कारण तिला असं वाटत होतं की आपल्या डोक्यात कोणीतरी हातोड्याने जोरजोरात मारत आहे. संजनाने ठरवलं की उगाच आत्ता रमेशचा मूड खराब करायला नको आहे, आपण अंगावरती काढूया, थोड्याच वेळात आपण खाली जाणारच आहोत. हळूहळू ते पुढे निघाले. घाट अर्धा क्रॉस झाला होता. उजवीकडे खूप खोल दरी आणि त्यावरतून जोराचा पाऊस. रमेशला तसा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स होता, त्यामुळे तो खूप सावधानतेने गाडी चालवत होता. तो गाडी चालवतोय तेव्हा त्याच्या लक्षात येतं की यार, आपण घाटामध्ये जेव्हा चढायला सुरुवात केली त्याला 1 तास उलटून गेला आहे आणि तेव्हापासून ते अजूनपर्यंत एकही गाडी कशी क्रॉस झाली नाही. तो हा विचार करतच होता की तितक्यात समोरून एक मोठा ट्रक त्यांच्या अंगावरती आला. त्या ट्रकच्या लाईटमुळे रमेशला काही दिसलेच नाही. त्याने गाडीचा ब्रेक दाबला आणि गाडी डावीकडे वळली. तो ट्रक त्यांना कट मारून निघून गेला. संजना खूप घाबरली, कारण हा अनुभव तिच्यासाठी पहिल्यांदाच होता. ती रमेशला बोलली, रमेश गाडी प्लीज सावकाश चालवतोस का, मला खूप भीती वाटते. एकतर डावीकडे खूप मोठी दरी आहे, आपण आत्ता मरता वाचलोय. रमेशने पण ठरवलं की तिचं बरोबर आहे. त्याने होकारार्थी मान हलवली. आत्ता घाट संपत आला होता, पण त्यासोबतच तिला कळत नव्हतं की रमेशला कसं सांगू की माझं डोकं दुखणं खूप वाढलं आहे रमेश. जसे जसे ते लोक घाटाच्या खाली उतरत चालले होते तशी तशी हवेतली थंडी खूप जोराची वाढत होती. हवेत एक वेगळाच गारवा निर्माण व्हायला लागला होता. बाहेरची थंडी आणि पाऊस इतका वाढला होता की रमेशने गाडीमध्ये हीटर ऑन केलं. तो हीटर ऑन करतच होता की त्यातच त्याचं लक्ष संजनाकडे गेलं आणि त्याला संजना खूप यातनेत दिसली. तो बोलला, संजना काय होतंय? संजनाला आता सहन होत नव्हतं. ती रमेशला बोलते, रमेश माझं डोकं आता खूप दुखतंय, असं वाटतंय कोणीतरी जोरात डोक्यात हातोडा मारतंय. एव्हाना रमेशला कळून चुकलं होतं की हिचं डोकं दुखणं नॉर्मल नाही आहे. रमेश संजनाला बोलतो, आपण घाट उतरतच आहोत, थोड्याच वेळात आपल्याला कुठलं ना कुठलं मेडिकल शॉप दिसेल आणि तिथून आपण मेडिसिन घेऊयात. संजना फक्त होकारार्थी मान हलवते. रमेश आणि संजना आता घाटाच्या खाली उतरले होते. रमेश आता इकडे तिकडे डोकावू लागला की कुठेतरी वस्ती किंवा मेडिकल शॉप दिसतंय का. जेव्हा रमेशने पाहिलं आजूबाजूला, त्याच्या लक्षात आलं की यार, इथे तर फक्त घनदाट जंगलच आहे. पण तरी रमेश इकडे तिकडे डोकावून पाहत होता की कुठे काही दिसलं तर बरं होईल. रमेश थोडा अजून पुढे गेला आणि त्याला झाडांमध्ये कुठला तरी प्रकाश दिसला. तर त्याला एक जुनी 2 मजली बिल्डिंग दिसली. त्याने त्या बिल्डिंगचं नाव वाचण्याचा प्रयत्न केला, तर त्याला काहीतरी सेंट मीरा, सेंट जोसेफ असं काहीतरी दिसलं. असं ख्रिश्चन काहीतरी नाव दिसलं त्याला त्या बिल्डिंगवरचं नाव पूर्ण दिसलं नाही, कारण जोराचा पाऊस चालू होता आणि धुके पण खूप होते. त्याने अजून टक लावून पाहिलं तर त्याला एक हॉस्पिटलचं साईन दिसलं. इकडे संजनाचं डोकं दुखणं चालूच होतं. त्याने कुठलाही एक विचार न करता सरळ आपली गाडी त्या हॉस्पिटलमध्ये घातली. संजना आणि रमेश दोघे गाडीतून लवकर खाली उतरले आणि हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये त्यांना कोणीच दिसलं नाही. रमेशने आवाज दिला की कोण आहे का इथे? त्यावर रमेशला काहीच आवाज नाही आला. त्याने पुन्हा आवाज दिला तर त्याला अचानक मागून एक मांजर ओरडण्याचा आवाज आला. रमेशने तिकडे पाहिले पण त्याला काहीच दिसलं नाही. पण जेव्हा रमेश समोर बघतो, म्हातारी नर्स त्यांच्याकडे येताना दिसली. संजनाने जेव्हा त्या नर्सकडे पाहिले तेव्हा संजना खूप घाबरली, कारण ती नर्स खूप विचित्र दिसत होती. रमेश विचारतो, मॅम तुमचं नाव काय आहे?
तर ती नर्स बोलते माझं नाव मेरी आहे. रमेश बोलतो डॉक्टर कुठे आहेत, माझ्या बायकोचं डोकं खूप दुखतं आहे. तर मेरी खूप हलक्या टोनमध्ये बोलते हो हो आहेत ना डॉक्टर, चला तुम्ही दोघं आतमध्ये. ते दोघं मेरीच्या पाठीमागे चालत जातात. मेरी त्यांना डॉक्टरच्या रूममध्ये नेते. रमेश जेव्हा ती रूम पाहतो त्या रूममध्ये त्याला फक्त एक मेणबत्ती लावलेली दिसते आणि एक पांढरा कोट घातलेला माणूस, जो अर्थातच डॉक्टर होता. रमेश पुन्हा त्या माणसाकडे टक लावून पाहतो तर तो माणूस त्याला एक वयाची 70 क्रॉस झालेला एक म्हातारा दिसतो. तो काहीतरी लिहित होता आणि लिहिताना त्याचे हात थरथर कापत होते. त्याने मोठ्या भिंगाचा चष्मा घातला होता. डॉक्टरने त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं कोण आहे पेशंट. रमेश थोडा कचरतच बोलला की डॉक्टर ही माझी बायको संजना, हिचं डोकं खूप दुखतं आहे. डॉक्टरने संजनाकडे पाहिलं आणि त्यानंतर मेरीकडे पाहिलं आणि एक खूप मिश्किलपणे एक इव्हिल स्माईल दिली त्याने, एक भयानक स्माईल, जी अर्थातच रमेश आणि संजनाने पाहताना चुकवली नाही. रमेश बोलला डॉक्टर इथे लाईट नाही आहे का? तर तो डॉक्टर बोलला अरे बाळा, हे इंग्रजांनी बांधलेलं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलला जवळजवळ 150 वर्ष झाली असतील, त्यामुळे इथे लाईटीचा प्रॉब्लेम हा होतोच. रमेश आणि संजनाला दिसून तर येतच होतं की ही बिल्डिंग खूप जुनी आहे. डॉक्टरने संजनाला चेक केलं आणि डॉक्टर संजनाला बोलला बाळा तुला मायग्रेनचा त्रास आहे, एक काम करतो मी तुला इंजेक्शन देतो की जेणेकरून तुला बरं वाटेल, पण आजची रात्र तू इथेच ॲडमिट हो, कारण वेळही खूप झाला आहे आणि बाहेर इतका जोराचा पाऊस येतो आहे आणि उद्या सकाळपर्यंत तुला बरं पण वाटेल. त्यावर संजना रमेशकडे बघते की काय करायचं. रमेश पण विचार करतो की यार आपण तसे पण हॉटेलवर जाऊन झोपणारच होतो. संजनाची तब्येत पण ठीक नाही आहे, त्यामुळे एवढ्या रात्रीचा प्रवास करणं त्याला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे त्याने ठरवलं की आजची रात्र इथेच काढूयात आणि त्याने संजनाकडे पाहून होकारार्थी मान हलवली. डॉक्टर बोलतो मेरी यांना यांचा वॉर्ड दाखवा. मेरी त्या दोघांना त्यांच्या वॉर्डकडे घेऊन जात असते आणि ते दोघं तिच्या पाठीमागे जात असताना आजूबाजूला पाहतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अख्ख्या हॉस्पिटलमध्ये फक्त ते दोघेच दिसत आहेत. ना कुठला आवाज आहे ना काही, फक्त बाहेर पावसाचा खूप मोठा आवाज आहे. ते दोघे जेव्हा आजूबाजूला पाहत होते मेरीचं लक्ष त्यांच्याकडे जातं. तेव्हा मेरी बोलते की बाळांनो हे हॉस्पिटल खूप जुनं आहे ना, त्यामुळे इथे कोणी येत नाही, इथे फक्त रस्त्याने जाणारे येणारे लोक येतात, तेही कधीतरी. मेरी संजना आणि रमेशला त्या दोघांचा बेड दाखवते. त्या दोघांचे बेड शेजारी शेजारीच असतात कारण अख्ख्या वॉर्डमध्ये कोणीच नाही आहे. मेरी बोलते आता तुम्ही दोघं आराम करा आणि उद्या सकाळी निघा. त्यावर ते दोघेही हो बोलतात आणि झोपण्याचा प्रयत्न करतात. इकडे नर्स मेरी डॉक्टरच्या केबिनमध्ये येते. केबिन जवळच असल्यामुळे संजना आणि रमेशला त्यांच्या कुजबुजण्याचा आवाज येऊ लागला. त्या दोघांनी त्यांकडे दुर्लक्ष केलं कारण ते प्रवासाने खूप दमले होते आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे एवढं काही लक्ष दिलं नाही आणि ते झोपून गेले. हॉस्पिटलमध्ये विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा सुसाट आवाज सर्रास चालू असतो, पण त्या सर्वांमध्ये एक आवाज असा होता की संजनाची झोप मोड होते, कारण तिला हॉस्पिटलच्या दुसऱ्या वॉर्डमधून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागतो. ती पहिल्यांदा डचकते आणि रमेशला उठवण्याचा प्रयत्न करते की रमेश, अरे तुला आवाज येतोय का रे? तो रमेश झोपेतच होता. रमेश बोलतो की तुला भास होत असेल, तू झोप बरं. संजनाला कळेनाच की काय करावं. त्यावर संजना ठरवते की आपण जाऊन पाहूयात की नक्की काय होतंय. संजना हळूहळू त्या दिशेने जात असताना रडण्याचा आवाज पण तसाच वाढत गेला. जेव्हा ती त्या वॉर्डपाशी येते तेव्हा तो रडण्याचा आवाज एका खूप मोठ्या भयानक हसण्यात बदलला. संजना हे ऐकून डचकते. ती घाबरत घाबरत दरवाजाच्या आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिला जे दिसतं त्यावर तिचा विश्वास बसत नाही. तिला तिथे एक म्हातारी दिसते जी आपल्या स्वतःचंच मांस खात असते. तिच्या चेहऱ्यावरती रक्त लागले आणि मध्येच रडते आणि मध्येच हसते. संजनाने जेव्हा हे पाहिलं तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तिला मोठ्याने ओरडायचं होतं पण ती ओरडूसुद्धा शकत नव्हती. तिला कळत नव्हतं की काय करावं. ती मागे वळते आणि जीवाच्या आकांताने खूप मोठ्याने ओरडते. रमेश तिचा आवाज ऐकून डचकतो आणि आजूबाजूला पाहतो तर त्याला दिसते की संजना तर इथे नाहीच. तो आवाजाच्या दिशेने पळायला लागतो. संजना पळता पळता पडली होती आणि रडत होती. रमेश संजनाकडे जातो आणि बोलतो संजना काय झालंय, तू का ओरडलीस? संजनाच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. ती त्या वॉर्डच्या दिशेने बोट दाखवते की तिथे कोणीतरी आहे.
त्यावर रमेश त्या वॉर्डच्या दिशेने जातो आणि डोकावून पाहतो तर त्याला वॉर्डमध्ये कोणीच दिसत नाही. संजना बोलते की आहे तिथे कोणीतरी आहे, तू नीट बघ. रमेश बोलतो अगं संजना इथे खरंच कोणी नाही आहे. संजना बोलते नाही, मी एका म्हातारीला पाहिलं आहे. रमेश बोलतो कुठली म्हातारी? संजना बोलते एक म्हातारी होती जी स्वतःचंच मांस खात होती आणि ती खूप भयानक दिसत होती. रमेश बोलतो संजना तुला भास झाला असेल, एकतर तू दमली आहेस आणि त्यावर तू मेडिसिन घेतली आहे, तर असं भास होणं शक्य आहे. चल बरं झोपायला पुन्हा. संजना पण विचार करते की आपल्याला नक्की भास होतोय की आपण पाहिले कोणाला तरी. तितक्यात पाठीमागून नर्स मेरी येते आणि ती त्या दोघांना घाबरलेलं पाहते. जेव्हा ती संजनाला घाबरलेलं पाहते तेव्हा नर्स मेरी असं काय रिॲक्ट करते की तिच्यासाठी हे नॉर्मलच आहे. मेरी बोलते काय झालं? संजना बोलते मी एका म्हातारीला इथे पाहिलं जी की स्वतःचंच मांस खात होती. मेरी बोलते बाळा तुला मेडिसिनमुळे भास झाला असेल, इथे आपल्या चौघांशिवाय कोणीच नाही आहे. त्यावर रमेश बोलतो हो भासच झाला असेल हिला. संजना चल बरं लवकर आराम कर पुन्हा. त्यावर ते दोघे पुन्हा आपल्या वॉर्डमध्ये येतात. संजनाला कळत नव्हतं की काय होतंय, कारण तिने जे आपल्या डोळ्याने पाहिले तो भास असूच शकत नाही. पण आता तिच्यावरती कोण विश्वास ठेवणार या विचारातच संजना पुन्हा झोपी जाते. थोडा वेळ जातो आणि पुन्हा त्या वादळी वाऱ्याच्या आवाजामध्ये एक आवाज असा येतो, त्याने संजनाचं नाही रमेशची झोप मोडवते. तो आवाज होता कोणाच्या तरी हसण्याचा. रमेशला पहिल्यांदा कळतच नाही की त्यालासुद्धा भासच होतोय का खरंच कोणीतरी हसतंय. रमेशने ठरवलं की आपण जाऊन पाहूयात. अगदी संजनासारखं रमेश त्या वॉर्डच्या दिशेने निघाला. रमेश त्या वॉर्डच्या जवळ येत होता तितक्यात त्याला मागून खिडकी जोरात बंद झाल्याचा आवाज आला आणि तो हसण्याचा आवाजसुद्धा बंद झाला. अर्थातच ती वादळी वाऱ्यामुळे आपटली असेल असा अंदाज रमेशने लावला. पण तो हसण्याचा आवाज जो आहे ना तो बंद झाला. रमेश बोलला की 100% आता आपल्यालासुद्धा भासच होतो आहे. तो मागे वळला पुन्हा झोपण्यासाठी, तर त्याला पुन्हा तोच विचित्र हसण्याचा आवाज येऊ लागतो. रमेशच्या डोक्यात कुठल्या तरी कोपऱ्यात एक वीज पेटते आणि तो विचार करतो की आपल्यासोबत काहीतरी पॅरानॉर्मल तर आहे ना घडत. तो हा विचार करतच होता की तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये लाईट आली. त्याने आजूबाजूला जेव्हा पाहिलं त्याच्या लक्षात आलं की इथे तर खूप साऱ्या वेगळ्या मशिनरीज की ज्या त्याने कधीच पाहिलेल्या नाही. अर्थातच त्या हॉस्पिटलच्याच मशीन होत्या, पण अशा मशीन्स हॉस्पिटलमध्ये हे त्याला कळत नव्हतं. तर जेव्हा तो मशीन्स पाहतो ह्या विचारातच तो जोरात पावले टाकत बेडपाशी येतो आणि संजनाला उठवण्याचा प्रयत्न करतो. संजना उठ. बराच वेळ संजनाला आवाज दिल्यानंतर पण संजना काही उठत नव्हती. तेव्हा रमेश संजनाला हात लावतो आणि संजना रमेशकडे जेव्हा ओळून बघते तेव्हा रमेशच्या पायाखालची जमीन सरकते. तो जमिनीवरती पडतो कारण संजनाचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. त्यावर रमेश मोठ्याने ओरडतो की संजना तुझे डोळे. हा शब्द बोलताच रमेश बेशुद्ध पडतो. आणि यापुढे संजना आणि रमेशसोबत काय होणार आहे हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर लवकरच हॉन्टेड हॉस्पिटल या व्हिडिओचा पार्ट 2 येतो आहे. तोपर्यंत वाट पहा आणि कॉमेंटमध्ये सांगा की संजना आणि रमेशसोबत काय होईल. सो सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आकाशवाणीला पीस आउट. एक नवीन लग्न झालेलं जोडपं आपल्या हनीमूनसाठी मसुरीला जाण्याचं ठरवतं. मसुरीला जात असताना ते वाटेत एका हॉन्टेड हॉस्पिटलमध्ये थांबतात. त्यांच्यासोबत पुढं काय होतं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे मी तुम्हाला सांगत असतो रिअल लाईफ हॉरर स्टोरीज. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या हॉन्टेड हॉस्पिटल पार्ट 2ची. मागच्या पार्टमध्ये आपण जसं पाहिलं की संजनाचं अचानकपणे डोकं दुखायला लागतं. तिचं डोकं दुखणं इतकं वाटतं की ती तिच्या नवऱ्याला म्हणजेच रमेशला बोलते की माझं डोकं इतकं दुखतं की असं वाटतं की कोणीतरी माझ्या डोक्यात हातोड्याने मारत आहे. रमेश त्यावर बोलतो अगं आत्ताच तर आपण निघलो आहे आणि वाटेत आपल्याला कुठे काय भेटणार आहे, आपण घाटाच्या खाली उतरू आणि पाहू काय दिसतंय का. आणि त्यांना दिसलं एक जुनं हॉस्पिटल. ते तिथे जातात आणि त्यांना तिथे नर्स मेरी भेटते. नर्स मेरी त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाते. डॉक्टर संजनाला चेक करतो. चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणतो की आजची रात्र इथेच ॲडमिट व्हा आणि उद्या सकाळी निघून जा. त्यावर रमेश आणि संजना हो बोलतात आणि ते तिथे थांबतात.
पण थांबल्यानंतर त्यांच्यासोबत अशा काही घटना होतात की ज्याचा त्यांनी विचारसुद्धा केला नव्हता. रात्री दोघे झोपल्यानंतर संजनाला कसला तरी आवाज येतो आणि ती त्या आवाजाच्या दिशेने जाते आणि तिथे गेल्यानंतर तिला जे दिसतं त्यावर तिचा विश्वास बसत नाही. तिला दिसतं की एक म्हातारी बाई आपलं स्वतःचंच मांस खात आहे, मध्येच हसत आहे आणि मध्येच रडतसुद्धा आहे. तिला कळत नव्हतं की काय करावं. ती एवढ्या मोठ्याने ओरडते की रमेश तिकडून पळत येतो तिच्याकडे. रमेश जेव्हा पाहतो की संजना अशी खाली का बसली, त्यावर संजना त्या वॉर्डकडे बोट दाखवते आणि रमेशला सांगते की रमेश तिथे कोणीतरी आहे. रमेश तिथे जातो पण त्याला तिथे काहीच दिसत नाही. संजना तुला औषधांमुळे भास झाला असेल. त्यावर संजनाला कळत नव्हतं की कसं सांगू त्याला की मी जे पाहिलं ते खरंच होतं. रमेश बोलतो, संजना चल बरं पुन्हा झोपायला. संजना आणि रमेश पुन्हा झोपायला येतात. आता रमेशला आवाज येऊ लागतो कोणाच्या तरी हसण्याचा. रमेशसुद्धा त्या दिशेने जातो. रमेश तिकडे जात असताना जसा जसा तो एक पाऊल टाकतोय तसा तसा तो हसण्याचा आवाज कमी होऊ लागला. त्याने ठरवलं की हॉस्पिटलमध्ये तर लाईट नाही आहे, आपण पुढे जाणं धोकादायक ठरेल. त्यामुळे तो मागे वळतो. पण रमेश जेव्हा मागे वळतो तेव्हाच हॉस्पिटलची लाईट येते आणि त्याला दिसते की सर्व हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या मशिनरीज की त्याने आत्तापर्यंत कधीच पाहिल्या नव्हत्या. ह्या मशीन्स ह्या हॉस्पिटलमध्ये काय करत आहेत, का आपणच पहिल्यांदा असं कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये आलो आहे असा तो विचार करतो. तो हा विचार करत करत संजनाच्या बेडपाशी आला. रमेश संजनाला बोलतो, संजना उठ. संजना उठत नाही. तो पुन्हा आवाज टाकतो, संजना अगं उठ. संजना तरीसुद्धा उठत नाही. त्यावर रमेश तिला हाताने उठवण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा संजना रमेशकडे वळून पाहते तेव्हा रमेशच्या पायाखालची जमीन सरकते. कारण संजनाचे डोळे हे पूर्ण पांढरे झाले होते. तिचा चेहरा हा तिचा वाटतच नव्हता. जेव्हा रमेशनी संजनाकडे पाहिले तेव्हा रमेश मोठ्याने ओरडला, संजना, आणि बेशुद्ध पडला. रमेशला थोड्या वेळानंतर जाग येते. शुद्धीवर आल्यानंतर आपल्या समोर पाहतो तर संजना. रमेश थोडा बिचकतो. रमेश काय झालं तुला, तू असं काय पडलाय खाली. त्यावर रमेश बोलतो, तुला माहीत नाही का काय झालं. संजना बोलते, नाही मला नाही माहिती काय, मी तर खूप गाढ झोपले होते. आणि काय सांगतेस, मी तुला उठवलं होतं आणि तुझे डोळे. त्यावर संजना बोलते, काय माझे डोळे काय. रमेश बोलतो, काय नाही जाऊ दे. त्यावर संजना बोलते, ठीक आहे उठ बरं. त्यावर रमेश उठतो. थोडा वेळ असाच शांततेत जातो. बाहेर विजांचा आवाज येतोय, खूप जोराचा पाऊस चालू आहे. पण त्या सगळ्या आवाजांमध्ये एक आवाज पुन्हा येतो. त्या हॉस्पिटलमध्ये कोणीतरी गाणं म्हणतो. रमेश आणि संजना ते गाणं ऐकल्यानंतर एकमेकांकडे पाहतात. त्यावर संजना बोलते, मी तुला सांगतच होते की ह्या हॉस्पिटलमध्ये नक्कीच काहीतरी आहे, कारण मी जे मगाशी पाहिले आहे त्यावर तुझा विश्वासच बसणार आहे. संजना, हो ग, आता माझा विश्वास बसला आहे, कारण मी पण जे मगाशी पाहिले त्यावरती तुझा पण विश्वास बसणार नाही. त्यावर संजना बोलते, काय काय पाहिलेस तू. रमेश म्हणतो, मी तुला उठवण्याचा प्रयत्न केला पण तू उठत नव्हतीस. शेवटी मी म्हटलं की हाताला धरून उठव. पण जेव्हा तू माझ्याकडे मागे वळून पाहिलंस तेव्हा तुझे डोळे खूप पाटे झाले होते आणि तुझा चेहरा हा तुझा वाटतच नव्हता, कोणाचा तरी चेहरा वाटत होता. त्यावर संजना बोलते, काय सांगतोयस. रमेश बोलतो, हो मी बरोबर बोलतो. संजना रमेशला बोलते की रमेश, आपण इथून लवकरात लवकर नेलेला आहोत. तो पण होकारार्थी मान हलवतो आणि बोलतो, चल लवकर. हॉस्पिटलच्या अंधारामध्ये ते लोक मेन गेटच्या दिशेने जातात, कारण ज्या गेटने ते आले होते तो गेट त्यांना सापडतच. रमेश संजनाला बोलतो, अगं संजना, आपण इथूनच आलो होतो ना, दरवाजा कुठे गायब झाला. ती पण बोलते की हो रे, आपण इथूनच आलो होतो, मला चांगलं आठवतं. ही झाडाची कुंडी तिथेच पाहिली, पण आता तिथे दरवाजाच नाही आहे, असं कसं. ते दोघे आता विचारात पडतात की आपण नक्की कुठे आलो आहे. तेवढ्यात त्यांना कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतो. त्यांना समोरून नर्स मेरी येताना दिसते. नर्स मेरी बोलते, बाळांनो काय झालंय, एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करता.
त्यावर रमेश बोलतो, काही नाही, आम्ही असंच फिरत होतो. त्यावर मेरी बोलते, तुम्ही आलात तर तुमच्या मर्जीने, पण जाणार माझ्या. पण एवढं बोलून नर्स मेरी जोराने हसायला लागते. रमेश आणि संजना खूप घाबरतात. त्यांना कळतच नव्हतं की आता काय करावं. ते वरती जिन्याच्या दिशेने पळायला लागतात. ते दुसऱ्या मजल्यावर येतात आणि खिडकी किंवा दरवाजा असं काही दिसतंय का आणि बघत असतात. संजना बोलते की रमेश, आपण उडी टाकूयात. रमेश बोलतो, अगं संजना, आपण सेकंड फ्लोअरवरती आहोत. रमेश संजनाला बोलतो, मला माहीत नाही की आपण इथे मरू, पण उडी टाकल्यानंतर नक्कीच मग. त्यावर संजनाचा चेहरा पडतो आणि ते पुन्हा त्या लॉबीमध्ये इकडे तिकडे शोधत असतात की काही दिसतंय का. रमेशला जमिनीवर एक न्यूजपेपर पडलेला दिसतो. रमेश तो न्यूजपेपर उचलतो. तो न्यूजपेपर 70 वर्षांपूर्वीचा असतो आणि तो न्यूज वाचतो. इथे लिहिले, मसुरीमध्ये एका डॉक्टरने आपल्या पेशंट्सवरती काळा जादूसाठी बळी दिला आणि त्यांची खूप निर्गुण हत्या करण्यात आली. ते सर्व पेशंट मेंटली इल होते. त्यांना मानसिकरित्या कुठलंही भान नव्हतं आणि त्यांच्यावरती ह्या डॉक्टरने काळा जादू केला आणि त्यांचा बळी दिला. रमेश पुढे बघतो की आणि त्या डॉक्टरसोबत आणखी एक व्यक्ती होती, ती म्हणजे नर्स मेरी. आता रमेशला कळतं की मागाशी आपण ज्या मशिनरीज पाहिल्या त्या मेंटल हॉस्पिटलच्या होत्या, ना की कुठल्या साध्या हॉस्पिटलच्या. रमेश बोलतो, अगं अजून संपलेलं नाही. इथे असं पण लिहिलं आहे की जेव्हा लोकांना कळालं हा डॉक्टर मेंटल पेशंट्सवरती कुठले कुठले प्रकारचे प्रयोग करतो, तेव्हा लोकांनी हे हॉस्पिटल जाळून टाकले. हॉस्पिटलमध्ये फक्त नर्स मेरी आणि डॉक्टर होते आणि त्या जागी डॉक्टर आणि नर्स मेरी मरण पावले. रमेश आणि संजना एकमेकांकडे पाहतात आणि त्यांच्या लक्षात येतं की आपल्या इथून निघणं अवघडच आहे, पण आपण प्रयत्न करायलाच हवं. आता ते लवकरात लवकर इकडे तिकडे पळत सुटतात की कुठे काय दरवाजा दिसतोय का. तेवढ्यात त्यांना एक तुटलेली खिडकी दिसते आणि संजना त्या खिडकीतून डोकावून पाहते. तेव्हा तिला दूरवरती हातात लालटेन घेऊन जाणारा एक माणूस दिसतो. त्यावर संजना त्या माणसाला हाक देते की वाचवा वाचवा, आम्ही ते अडकलो आहोत, प्लीज आमची मदत करा. हातात लालटेन घेऊन जाणारा माणूस तो आवाज ऐकतो. तो त्या हॉस्पिटलपाशी येतो. तुम्ही आतमध्ये काय करताय? त्यावर संजना बोलते, अहो आम्ही इथे अडकलोय, इथे कुणीतरी आहे जो आम्हाला बाहेरण्याचा प्रयत्न करतोय, प्लीज तुम्ही दरवाजा उघडा. संजनाचं बोलणं ऐकल्यानंतर तो माणूस दरवाजा शोधतो आणि त्यांना दरवाजा सापडतो आणि तो त्यांना त्या दिशेने यायला सांगतो. संजना आणि रमेश त्या दिशेने पळत जातात. तो माणूस तो दरवाजा उघडतो. संजना आणि रमेश पळत दरवाजाच्या बाहेर सुटतात आणि हॉस्पिटलच्या बाहेर येतात. हातात लालटेन घेतलेला माणूस बोलतो की तुम्ही इथे कशा अडकले. त्यावर ते दोघं त्याला त्यांची पूर्ण स्टोरी सांगतात. त्यावर तो माणूस बोलतो की मी इथे जंगलातच राहतो आणि ह्या हॉस्पिटलमध्ये अशा घटना घडतातच. तो बोलतो की प्रत्येकाची एक सीमा असते आणि मला माहिती आहे की डॉक्टर आणि त्या नर्सची सीमा फक्त त्या हॉस्पिटलवर येतच, कारण तिथून बाहेर माझी सीमा सुरू होती. रमेशला कळत नाही की हा असं का बोलणार. त्यावर रमेशचं लक्ष त्याच्या कपड्यांकडे जातं. जेव्हा तो त्याच्या कपड्यांकडे पाहतो त्याला दिसतं की हा तर एक हॉस्पिटलमधल्या पेशंटचा ड्रेस आहे. हातात लालटेन घेतलेला माणूस त्यांच्याकडे पाहतो आणि हसायला लागतो. रमेश विचार करतो की आपण आता आगीतून फोपाटत नाही ना आलो. तो संजनाचा हात पकडतो आणि जितक्या जोरात त्या माणसापासून दूर होता येईल तितक्या जोरात लांब होतो आणि गाडीत जाऊन बसतो. गाडीला स्टार्टर मारतो पण ऑफकोर्स गाडीला स्टार्टर बसत नाही. तो पुन्हा प्रयत्न करतो तरीसुद्धा गाडी कसली साथ देत नाही. संजना देवाचं नाव घ्यायला सुरुवात करते आणि तेवढ्या गाडीचा स्टार्टर बसतो. रमेश पहिला गिअर टाकतो आणि इतक्या जोरात इतक्या सुसाट गाडी पळवतो की ती गाडी डायरेक्ट आता हॉटेलवर जाऊन थांबते. सकाळचे 8 वाजले होते. ते त्या हॉटेलवर जाऊन पोचतात. ते त्या हॉटेलपाशी जाऊन पोचतात आणि गाडीतून लवकर खाली उतरतात आणि सुटकेचा मोठा निश्वास सोडतात.
त्या हॉस्पिटलपासून तर त्या हॉटेलपर्यंत संजना आणि रमेश एक शब्दसुद्धा बोलले नाहीत एकमेकांशी. गाडीतून खाली उतरल्यानंतर रमेश बोलतो की आपण इतक्या भयानक संकटातून वाचलो आहे ना, हे आपण नशीबच म्हणावं लागेल. त्यावर संजना मान डोलवते आणि बोलते, हो रे, नाहीतर आज आपण सुद्धा तिथेच अडकलो असतो. ते दोघे हॉटेलमध्ये चेकिंग करण्यासाठी जातात. मॅनेजर त्यांना विचारतो की सर, केव्हाची बुकिंग आहे आपली? रमेश बोलतो आजचीच बुकिंग आहे. मॅनेजर बोलतो सर, पण तुमचं नाव दिसत नाही मी काय? रमेश बोलतो कसं शक्य, आम्ही बुक केलं आहे ना, हे बघा बुकिंग रिसिप्ट. रमेश त्यांना बुक केलेलं रिसिप्ट दाखवतो. मॅनेजर बोलतो सर, त्याला 4 दिवस होऊन गेले. रमेश बोलतो काय? मॅनेजर बोलतो सर, तुम्ही एकदा तारीख चेक करा, आज गुरुवार आहे आणि तुमची बुकिंग डेट रविवारची आहे. रमेश बोलतो कसं शक्य आहे, काल शनिवार, आज रविवार, तुम्ही गुरुवारचं काय बोलताय? मॅनेजर बोलतो मॅम तुम्हीच सांगा, ही बघा डेट आणि हे बघा कॅलेंडर, आज गुरुवार आहे. संजना ते पाहते आणि रमेशकडे बघते. रमेशला कळून चुकतं की काहीतरी शॉर्ट आहे. रमेश बोलतो ठीक आहे, रूम आहेत का आपल्याकडे अवेलेबल? मॅनेजर बोलतो आहे ना. मॅनेजर बोलतो हो आहे ना. रमेश बोलतो ठीक आहे, त्या आम्हाला रूम. ते दोघं त्या रूममध्ये येतात आणि बोलतात की पण 4 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होतं, कसं शक्य आहे, आपल्याला कळालं सुद्धा नाही. त्यावर संजना बोलतो हो, आपल्याला देवानेच वाचवलं आहे. ते दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि ठरवतात की पुन्हा कधीच त्या रस्त्याने जायचं नाही. तर ही होती हॉन्टेड हॉस्पिटल पार्ट 2ची स्टोरी. ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणीला. आणि प्रो टिप, रात्री कुठल्याही अनोळखी ठिकाणी जाऊ नका. पीस आउट.